तपोवनातले ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचं मग खूप आनंद आणि अभिनंदन आणि शुभेच्छा द्यायच्या होत्या. तर राजसाहेबांनी मला सपोर्ट केला त्याचा खूप आनंद झाला. त्यांच्याबरोबर गप्पा चर्चा केली तर आणि हे कसं वाचलं पाहिजे आणि एकंदरीत झाड हा विषय कसा चांगला झाला पाहिजे आणि वाचली पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा केली. ज्या जागी झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार, तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना. जी आहेत ती तोडायची कशाला, याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला. मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजे, पुण्यामुळे व्हायला पाहिजे. ज्या परंपरेने जे सण आहे हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला. पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजे. आणि एकंदरीत महाराष्ट्रातली आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजे तर नवीन कशा झाल्या पाहिजे अशी कोणाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला. म्हणून त्यांना भेटायला आलो. ही चांगली गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपोवन अशी झाडं वाचावी त्याच्याबद्दल काय करता येईल, कसं करता येईल या विचार. काही पर्यावरणवादी विनाकारणच सपोर्ट करत नसतील तर ते जरा त्यांचा विचार करावा लागेल. पण पर्यावरणवादी म्हणजे तू पण पर्यावरणवादी ह्या पण आहे. कोणाला वाटतं काय झाड तोटावं? तुम्हाला वाटतं काय तोटावं वाटतं का झाड? नाही, कोणालाच वाटणार नाही. साधी गोष्ट आहे. गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही करायला पाहिजे हो. अशी एकदम हैदराबादला कशाला झाडं आणायला जायला पाहिजे? महाराष्ट्रात काही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही. महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझा सवाल आहे की तुम्ही अशी मोठी झाडं आपण का नाही तयार करत? आपल्याकडे काय जागा नाहीत का, आपल्याकडे रोपं नाहीत का, माणसं नाहीत का, पैसे नाहीत, काय नाही. हैदराबादला जाऊन आणायची खर्च करायचा आणि त्याचा इथं काही फायदा नाही आहे. 15 फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. ती जमीन खोदावी लागते, त्याला खत पाणी तयार करावं लागतं, 6 महिने पडून ठेवावं लागते, वर्षभर ती योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे, मग वाढलं पाहिजे. हे असं लगेच आणलं तिकडे खोदला खड्डा लावला लगेच 2 फुटावर 4 फुटावर खड्डे काढले झाली लगेच, म्हणजे असं नाही होत ना. तर हे समजायला पाहिजे. मंत्री लेवलच्या माणसाला जर समजत नसेल काढा खड्डे, आयुक्त लेवलला काढा खड्डे, लावा झाडं, एवढं महाराष्ट्राला करा फसवतो. राज ठाकरे हे चांगले नेते आहेत, चांगले विचारवंत आहेत आणि कलाकारांसाठी तर खूपच चांगले आहेत. मला नेहमीच ते आवडतात आणि आम्ही नेहमीच भेटी घ्यायचा प्रयत्न करतो. फार कमी वेळा भेटतो पण आज या निमित्तानं असल्यामुळे सगळं मीडिया समोर येतं. तर अदरवाईज मला तर माणूस म्हणूनच आवडतं. काय म्हणाले तुम्हाला या तपोवनाच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं? त्यांनी चर्चा केली की हीच की बाबा ही झाडं वाचली तर तुम्ही गेला, धन्यवाद म्हणून तुम्ही गेला, फार आवडलं आणि वाचलं पाहिजे असंच आहे. महाराष्ट्रातील तापमान सतत वाढत राहिलेले, प्रदूषणाचा वेळखा आहे, तरीही झाडं कापली जातात. ते सरकारला हे जाणीव आहे की नाही गोष्टीची? ओझोन लेअर डॅमेज झाले. जाणीव आपल्या सगळ्यांनाच असली पाहिजे. तू तुझ्या वयात की झाडं लावलीत का? किंवा आयुष्यभर आपण ऑक्सिजन खाली होतो, आपण ती झाडं लावलं का? गव्हर्नमेंटनं सरकारनं करायचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून करायचं आणि सरकार पण आपलं आपणच त्यांचे आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून झाडं वाचवली पाहिजे, सगळ्यांनी मिळून झाडं लावली पाहिजे.